नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालय. मी श्रीमती स्वाती आगवण. विषय मराठी, वर्ग 10वी, लेक्चर क्रमांक 24, कविता 16वी, आकाशी झेप घेरे. बघा, या कवितेमध्ये आपण कवितेचे नाव, कवी परिचय, कवितेचा आशय आणि शब्दार्थ हे घटक प्रामुख्याने अभ्यासणार आहोत. कविता आहे आकाशी झेप घेरे. बघा, कवी परिचय मी एकदा वाचणार आहे. कवी आहेत जगदीश खेबुडकर. जन्म 1932, मृत्यू 2011 मध्ये झालेला आहे. प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यासाठी त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचं लेखन केलेलं आहे. कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या, असा संदेश यातनं आपल्याला देत आहेत. बघा, स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून यशाची शिखरे काबीज करावीत आणि आपल्या ध्येयाकडे उंच अशी झेप घ्यावी, अशी या कवितेच्या माध्यमातून जगदीश खेबुडकर यांनी आपल्यासमोर विचार मांडलेला आहे. आणि अतिशय गाजलेले असं हे गीत आहे. आणि आता ती कविता मी आता म्हणणार आहे. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सरिता सागरा. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिना वळते. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. बघा, आता आपण एक कडव्याचा अभ्यास करूया. पहिलं कडवं आहे. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. बघा, जगदीश खेबुडकर आपल्या या चंचल अशा मनाला त्यांनी पाखराची उपमा दिलेली आहे. आणि ते आपल्याला म्हणताय की लौकिक विनाशी गोष्टीमध्ये गुंतलेल्या मनाला मोलाचा उपदेश ते करत आहेत. आणि हे पाखरा म्हणजे हे चंचल म्हणा, तू ध्येयपूर्तीसाठी आकाशामध्ये उंच अशी भरारी घे. सत्ता संपत्तीने वेढलेल्या या सोन्याच्या पिंजऱ्याला तू सोडून दे. हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांना, आकांक्षांना, तुझ्या यशाला घातक आहे. या पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे आणि पारतंत्र्याचा त्याग करून तू स्वातंत्र्याचा आनंद घे. पुढचं कडवं आपण बघूया. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सरिता सागरा. बघा, कवी म्हणताय की तू मोह माया, पैसा, संपत्ती या गराड्यामध्ये अडकलेला आहेस, घेरलेला आहेस आणि तुला सुखाचं फळ खायला मिळतंय. परंतु तुझं शरीर या लौकिक सुखाला पूर्णपणे त्याला पडलेली आहे आणि तू त्यात लोळत आहेस. पण हे सुख तुला किती काळ टिकणार आहे? तू सुखाचा आश्रय सोडून दे आणि हे वेड्या मना, तू जागृत होऊन लौकिक तात्पुरत्या सुखाचा त्याग कर. तू
हे पाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी सुंदर असं पंख दिलेले आहेत. पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनीलगत असणारे डोंगर, दऱ्या, हिरवी रानं, नद्या, समुद्र या सर्वांचा अडथळ्यांना तू पार कर. त्यांना ओलांडून तुझ्या दिशांच्या तू पार जा आणि तुला जे यश मिळवायचं आहे ते तू मिळव. पुढचं कडवं आपण बघूया. कष्टाविना फळ मिळते, तुझ कळते परिणा वळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव विचारा होई बावरा. बघा, कवी म्हणताय की कष्ट केल्याशिवाय कुठलंच फळ आपल्याला मिळत नाही. आयतं कोणतंही सुख हे आपल्यासाठी घातक असतं आणि जर आपल्याला खरंच यश मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अपार मेहनत करावी लागते. हे सर्व तुला समजतंय, पण तू कृतीमध्ये, आचरणामध्ये, वागणुकीमध्ये ती गोष्ट आणत नाही आणि त्यामुळे तुझ्या मनातलं दुःख तुझ्या मनातच राहतंय. तू धुमसत राहतो आहे. स्वातंत्र्याची ओढ तर तुझ्यामध्ये आहे, पण त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे तुझा बिचारा जीव कावराबावरा होतो आणि कासावीस देखील तू होत आहे. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. बघा, या कडव्यात कवी म्हणताय की घाम गाळला की शेतामध्ये मोती पिकतात. मोती म्हणजे काय, तर धान्याला मोत्याची उपमा दिलेली आहे. पिके बहरतात. हा श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे. कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजेच श्रमदेवाचे घरामध्ये होणारे आगमन आहे आणि त्याच वेळी घरात समृद्धी आणि प्रसन्नता सुद्धा येते. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर असा प्रसंग आयुष्यात येतो आणि हे जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्याचं मोल तू जाणून घे, असं आपल्याला कवी या कडव्यामध्ये सांगत आहेत. बघा, स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून यशाची शिखरं काबीज करावीत. ध्येयाकडे उंच झेप घ्यावी. लौकिक विनाशी गोष्टीमध्ये अडकू नये. परावलंबित्व झुगारून स्वकष्टाने स्वावलंबी व्हावं. पारतंत्र्यात न अडकता स्वातंत्र्याचं मोल जाणून घ्यावं आणि मोकळा श्वास घ्यावा, असाच संदेश आपल्याला कवी जगदीश खेबुडकर यांनी आकाशी झेप घेरे या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाखरा म्हणजेच आपल्याला या चंचल मनाला त्यांनी पाखरा म्हटलेला आहे, की जसं पाखरू आकाशात उडतं, कधी जमिनीवर येतं, तसंच आपलं मन देखील या पाखरासारखंच आहे. क्षणात जमिनीवर असतं तर क्षणामध्ये आकाशामध्ये असतं आणि या चंचल मनाला आपल्या नियंत्रणात आणणं, आपल्या काबूमध्ये आणणं खरं तर ही खूप अवघड गोष्ट आहे. परंतु ते आपल्याला साध्य झालं पाहिजे आणि जर ते आपल्याला करता आलं तर नक्कीच आपण यशाचं उंच शिखर गाठणार आहोत. कवितेमध्ये शब्दार्थ आलेले आहेत ते आपण बघूया. तुझ भोवती म्हणजे तुझ्या भोवती आजूबाजूला, वैभव म्हणजे समृद्धी, माया म्हणजे पैसा संपत्ती, रसाळ म्हणजे रसपूर्ण, मधुर गोड, सुखलुलू म्हणजे सुखाची आसक्ती, सुखाने घेरलेले, काया म्हणजे शरीर, आसरा म्हणजे आश्रय किंवा निवारा, विहार म्हणजे संचार, सामर्थ्याने म्हणजे शक्तीने, बळाने, सरिता म्हणजे नदी, सागर म्हणजे समुद्र, कष्टाविन म्हणजे मेहनतीशिवाय, परी म्हणजे पण किंवा परंतु, व्यथा म्हणजे दुःख वेदना, बिचारा म्हणजे गरीब, बावरा म्हणजे गोंधळलेला बावरलेला, श्रमदेव म्हणजे कष्टाचा ईश्वर, अवतरले म्हणजे प्रकटले आले, प्रसन्नता म्हणजे टवटवीतपणा, उल्लसित नटले म्हणजे शोभले, नटले म्हणजे शोभले, योग म्हणजे घटना प्रसंग, साजिरा म्हणजे सुंदर सुरेख. अशा प्रकारे आपण कवितेतील शब्दार्थ बघितलेले आहेत. आता यानंतरच्या आपल्या 25व्या लेक्चरमध्ये आपण पाठ क्रमांक 17 सोनाली या पाठाविषयी माहिती बघणार आहोत. धन्यवाद.